आम्ही इकडे रत्नागिरीवरून आणतो हे टोस्ट. हो काय? फळावाळाकडे आहे ना, तिथे भेटतात. हां, पण मी हे दुकानातून आणले, शंकर एसटीडी. शंकरकडे हा, तो आणत असेल तर तिकडून. चांगलं. म्हणजे बघायचंय. नमस्कार मंडळी. तर आम्ही काही ना काही फार्म हाऊसचं सतत काम करत असतो आणि आता पण काम चालू आहे आणि आम्ही सोलार लॅम्प बसवून घेतला, दाखवते तुम्हाला, थांबा. म्हणजे बाकी लाईटिंग आहे रात्रीची फार्म हाऊसमध्ये, पण सोलार लॅम्प असेल तर कसं लाईट केला नसेल समजा तर लाईट लागते. हे बघा, हा मी 10 फूट लांब लोखंडाचा पाईप आणला आणि त्याला वरती सोलार लॅम्प लावलाय. आतमध्ये कसं सावली आहे ना, पूर्ण बागेमध्ये सावली आहे आणि सोलार लॅम्प असेल तर त्याला कसं ऊन लागतं ना, तर अगदी गेटच्या इथेच लावलंय. याला रिमोट कंट्रोल पण आहे, पाहू शकता. शेती बघा केवढी आली आहे ना, मस्त वाढली आहे शेती. कसं सगळीकडे हिरवंगार वाटतंय, मस्त, किती छान वाटतं ना. तर पाहू शकतात ते आमचा फार्म हाऊस आणि तिथे लावलंय लॅम्प, स्ट्रीट लॅम्प. काय काय काम चालू आहे इकडे पण. बाथरूमच्या पाईपचा प्रॉब्लेम झालाय, पाणी कमी येतंय, तर म्हणून पाण्याचा फोर्स वाढवण्यासाठी हे काम चालू आहे. हा इथे गेला, हा त्याला गेला. पाईप बदलता काय ते? हे बदललं, पुढचं बदललं कधी, आता हे बदलायचं. त्याला अजून कट करायला लागेल, त्यात घुसवायचं आहे ना. छोटा पाईप टाका त्याच्या आतमध्ये. जातो अजून पुढे, तिथे जाईल पुढे आता. हा बघा. अच्छा, हे काम चांगलं केलं. म्हणजे इथे जर कनेक्शन असेल तर बाहेरून पाय धुवून आतमध्ये जायचं. कशाला त्याचा कुठे गेला तो आपण मारला होता. मी तुला आता इथे ठेवला होता ना, इथे काय हा येईल ना उपयोगाला. काय हा इथला आहे. हा पायाखालचा एल्बो लावून नळ. एक वापरला ना. हा कुठला आहे? एक एल्बो वापरला हा इथे. तो नाळाचा आहे. एक एल्बो इथे वापरला. हा काय एल्बो आता मी इथे कुठे हा एक कुठला काय आता टाकला. तो कॅप लावायचे. हा मग तीच बोलतोय मी, कॅप दिली कुठे गेली. भाई ते तिकडेच आहे. पाईपचं हे ना चहा घ्या. जरा मोकळच करायला पाहिजे. ते तुमच्या याच्यात आता काय काय ते हा. प्रेशरने पाणी येत नाही म्हणून आपण वाढवतो ना. नाही बरोबर नाही, पण काम करू तेवढं कमीच आहे. होय. आता याला प्रेशर मोठं यायला पाहिजे हा. म्हणजे आपण हे करतोय ना आता झंझर एवढी. बघूया कसं काय होतं ते. हे बघा, ऑलराऊंडर आहेत, सुतार काम पण करतात. हो, कुठली कुठली कामं करता तुम्ही? प्लंबर, गवंडी, फर्निचर. यांचा नंबर मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि तुमचं काय काम करायचं असेल ना रत्नागिरीच्या आसपास तर करून घ्या यांच्याकडून. काय म्हणता? पुण्यात काम केलंय. हो काय? अच्छा अच्छा. 13-14 वर्ष गेली ना माझी. पिऊन घ्या चहा, टोस्ट घ्या. कलर यांना स्ट्रॉंग पाहिजे चहा. त्याने स्ट्रॉंग बरोबर आहे. चहा घ्या, आता काम जरा थांबवा आणि चहा प्या. टोस्ट घ्या. हे घे तिकडेच. हे घ्या. काय हो? नाही हो,
मुंबईचे नाहीत ते. ही मशीन आहे ना. इथे प्लस टँक आहे. हे घे हे घे. हे काय? इथे गेला, थांबा बघून येतो. अच्छा अच्छा, बेकरी मधूनच आणलेले असतील ते, कारण मी दुकानातून घेतले. घ्या चहाची शूटिंग घेणार होता त्यांच्या. घ्या घ्या. तुम्ही काम करताना चहा वगैरे पिता सगळं असं काम करता करता असं जोक्स करता करता म्हणजे असं छान वाटतं लोकांना पण बघायला. अच्छा ठीक आहे. म्हणजे त्याला बसायला पण बसायला जागा भरपूर आहे, असं काय नाही. काय म्हणता तुम्ही? टोस्ट कुठले आहेत? तोच ना आम्ही इकडे रत्नागिरून आणतो हे तोच. हो काय? फळावाळाकडे आहे ना, तिथे भेटतात. हा, पण मी हे दुकानातून आणले. शंकर एसटीडी. संपर्कडे हा, तो आणत असेल तर तिकडून. पाहू शकता याच्यात छोटे छोटे मासे आहेत. आणि हे मस्त कमळासारखं दिसणारं प्लांट. हे बघा, याच्यात पण छोटे छोटे मासे. यामध्ये पण मासे आहेत. हे कसलं प्लांट आहे? कमळासारखं दिसतं ते. फ्लोटिंग काय? फ्लोटिंग प्लांट आहे. फ्लोटिंग प्लांट. हा, म्हणजे ते फ्लोट होतं ते. मस्त. ह्याला खाली मूळ आहे. पाहू शकता. नाही तोडत रे. इथे बघायचंय. बाथरूमचं करायचं आहे. चालू कर. तुमचं करायचं चालू. कमी आहे. मला अजून हवा एवढा वाटते. हे आहे. पडला फरक पडला समीर. पाणी वाढलं. कचरा बिचरा बारीक जरा पोस्ट जवळ. तो पावडर ना पाईपाची सगळी आली. जाळी आहे ना त्याला खाली. हा काय पाणी वाढला. पाणी वाढलं. वाढलं. तिकडे काय चालू आहे काय? तिकडे चालू आहे काय नळवरी तुला काय? कुठे? याने त्याचा फायदा झाला. पहिले एकदमच छोटा होता. येत आहे. हे काय वाढलं प्रेशर? ह्याच्यावर वाढलं. इथे पण वाढलं. इथे पण वाढलं. हा, इथे वाढलं. नाही फास्ट तर अगदी हळू यायचं. चांगलं झालं. चांगलं झालं. उद्घाटन. आणि बारीक सारीक कुठे काय वाटलं ना लिकेज वगैरे तर पूर्ण सुकायचा आणि मग एमसी लावायचा. कारण आपण जुन्याला हलवलंय ना संपूर्ण तिकडे त्या पोर्शनला. तर लावा लागलं तर आता नाही लावायचं. पूर्ण खळखळ सुकलं पाहिजे. ह्याचं पाणी खूपच कमी कमी येत होतं. आता चांगलं पाणी येतं. आता चांगलं येतं. हे आधी मेन इश्यू झाला होता तो झाला चांगला. तो झालं चांगलं. हा, ते डोकेदुखी होतं. बाळली लावली तर पाया भरल्या भरत नव्हतं ते. बघू हे. पाणी जोरात आलं. बघू लाव. हर मारलो थांब. भिजायला होईल. बघू, चालू कर. भिजायला प्रेशर मोठा आहे. वा छान. काम केलं तीच झालं आपलं. मंडळी, फार्म हाऊसचं काम करू तेवढं कमीच आहे. अजून खूप सारं काम करायचं आहे. नवीन सुधारणा करावयाच्या आहेत. पण तुम्हाला जर असं काही काम अडलं ना घरातलं छोटं मोठं, तर तुम्ही भानुदास मिस्त्री यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. घराची सगळ्या प्रकारची कामं ते करतात, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि दुसरं सांगायचं म्हणजे तुम्हाला माहिती मी हा लॅम्प कुठून आणला? मुंबईहून आणला. मुंबईला लोहार चाळमध्ये एकमेव हे दुकान आहे. तुम्ही जर मुंबईला CST वरून पण जवळ आहे, क्रॉफर्ड मार्केटवरून जवळ. आधी तर सुरुवातीला मी गेलेले मनीष मार्केटमध्ये, तर मनीष मार्केटमध्ये कुठेच असं सोलार लॅम्पचं दुकान नाही आहे. तर मग तिथून मी विचारत लोहार चाळमध्ये गेले. तिथून मला सांगितलं की हे दुकान लोहार चाळमध्ये आहे. पण लोहार चाळमध्ये सुद्धा तुम्हाला सगळी लाइटिंगची दुकानं दिसतात आणि तिथे फक्त हे एकमेवच दुकान आहे सोलार लॅम्पचं.
आणि ते तुम्हाला वॉरंटी पण देतात. तर छान छान लाईट्स आहेत. तर तुम्ही तिकडून स्ट्रीट लाईट घेऊन येऊ शकता. पण तुम्हाला माहिती आहे की स्ट्रीट लाईटची किंमत 1,500 ते 2,000 आहे. मी 2,000 वाला हा लॅम्प घेऊन आले. पण तेवढंच करायचं नसतं तुम्हाला. तो लॅम्प घेऊन आल्यानंतर सुद्धा 10 फूट उंचीचा मी मोठा खांब आणला लोखंडी. आणला त्यानंतर त्याला पुन्हा लावायला म्हणजे तो लॅम्प लावायला सुद्धा एक पाईप लागतो. तर त्या पाईपमध्ये तो फिक्स करायचा असतो लॅम्प. तर असा तुम्हाला 4 ते 5 हजारचा टोटल खर्च येतो. पण खूप छान आहे. याचा प्रकाश पण छान पडतो एकदम. आणि गावच्या ठिकाणी पाहिजेच ना असं. तर अजून पण आम्हाला लावायचे आहेत खूप सारे लॅम्प. तर तुम्हीसुद्धा हा लॅम्प नक्की आणा. स्ट्रीट लॅम्प, सोलार लॅम्प. तर मंडळी हा व्हिडिओ मी आता इथं स्टॉप करते. पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.